की SC/ST आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि मंत्री महोदय रक्षाताई खडसे यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी। एका मंत्र्याला शासकीय कार्यालयाला टाळं लावता येतंय का याची चौकशी करून त्यांच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा घ्यावा। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी निशा जाधव यांना अपशब्द वापरून त्यांना पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर काढून पंचायत समितीला टाळे ठोकले। याच्या निषेधार्थ दलित पॅंथर सेनेतर्फे अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात आज प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालयादरम्यान भव्य मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी रक्षा खडसे यांचा राजीनामा घ्यावा, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे याची चौकशी करण्यात यावी या मागण्यांसह रक्षा खडसे यांनी तत्काळ महिला अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा जळगाव येथे भव्य निळा सेनेचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आजपर्यंत आम्ही बोललो नाही, आमच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं आम्ही शांत बसणार नाही। आज तुम्ही त्या बाईला म्हणून सस्पेंड करा म्हणता, तिचे लेकरं उद्या उघड्यावरती आल्यावर, तिचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावर तिला मी फोन केला त्या ताईला आमच्या, तर ती एवढी त्या सगळ्या भीतीमुळं 5 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये, तिला धक्का बसला माझी नोकरी जाती का काय? बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या माध्यमातून जगण्याचा मिळालेला अधिकार जातो का काय? त्यांच्याकडे भरपूर आहे, आमदार झालेत, मंत्री झालेत, भूखंड आहेत, बंगलेत, आमच्या त्या अधिकाऱ्याकडे काय आहे? तिची चीड का? तर ती स्वाभिमानाने जगते। मी त्यांना फोन केला होता, मला म्हणतात भाई माझ्यावर चिडली का? तर त्यांनी मला फोन केला होता आणि माझ्या घरी यायला लाज वाटते का म्हणे? बाबासाहेबांचे लेकरं गुलाम होऊ शकत नाही, तुमच्या टिकोजीच्या रावच्या घरी यायला आम्ही इकडे मोकळे नाही हे सांगायला मी या ठिकाणी आलो। मंत्री असो संत्री असो, रक्षाताई तुम्हाला अभ्यास कमी असेल, एकनाथराव खडसेला विचारा, आमचा कोणी बाप होऊ शकला नाही प्यांचा। आम्हाला तुम्ही गुलामीसारखी वागणूक बंगल्यावरती कोणताच अधिकारी येणार नाही। मी तहसील मध्ये उभाय, सगळ्या अधिकाऱ्याला सांगतोय मुक्ताईनगरच्या घाबरायचं कारण नाही। तुम्हाला जर कोणी बंगल्यावर येण्याची या ठिकाणी धमकी देत असेल तर मला सांगा, माझ्याकडे सरळ करण्याची ताकद आहे, हे तुला या माध्यमातून आमची भूमिका ही अतिशय महत्वाची भूमिका राहील। प्रस्थापितांना या ठिकाणी रोखण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि लवकरच पुन्हा माझा संघटनेचा दौरा होईल। आज माझ्यासोबत जे आलेले आहेत हे एका पक्षाचे एका संघटनेचे नाही, आज सगळ्या पक्ष संघटनेचे मुक्ताईनगरचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि या निशाताई जाधव ही दलितांची आणि दलितांचे भाऊ तिच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आलेत। म्हणून मी आज कोणतंच राजकीय स्टेटमेंट करणार नाही, परत येईल त्यावेळेस नक्कीच माझी राजकीय भूमिका मी जाहीर करेन। दलित बीडीओ आहे, त्यांना जाणीवपूर्वक छळण्यात आलेलं आहे। आजही विषमतेची आणि मनुस्मृतीची मानसिकता गेली नाही आणि दुर्दैवाने मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांनी आमच्या अधिकाऱ्याला घरी आली नाही म्हणून तिची लाच काढली। एवढंच नाही तर जाऊन पंचायत समितीला लॉक लावलं। ती भयभीत होऊन आज हॉस्पिटलमध्ये तिची सस्पेंड करण्याची मागणी केली। त्याच्यामुळे आज तिच्या मानसिक तणावामध्ये ती काही करू शकते अशी स्थिती आहे आणि म्हणून आज आम्ही मोर्चा काढून मागणी केली आहे की SC/ST आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि मंत्री महोदय रक्षाताई खडसे यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी। एका मंत्र्याला शासकीय कार्यालयाला टाळं लावता येतंय का याची चौकशी करून त्यांच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा घ्यावा। या ठिकाणी मुक्ताईनगर म्हणजे खडसेची असणारी मक्तेदारी समजली जाते। आज आम्ही निळा झेंडा घेऊन या ठिकाणी दाखवायला आलोय की मुक्ताईनगर कोण्या खडसेची मक्तेदारी होऊ शकत नाही, तर हा भारत देश
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा देश आहे. इथं दादागिरी खपून घेतली जाणार नाही, हे आज या ठिकाणी आम्ही दाखवण्यासाठी आलेलो आहेत. काही काळात, काही तासात जर माफी मागितली नाही तर पुढचा एल्गार मोर्चा जळगावला झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी या दादागिरीचा, तानाशाहीचा आणि हुकुमशाहीचा अंत करण्यासाठी पॅन्थर मैदानात आलाय. हेच असणारे या माध्यमातून जाहीर करतो. तात्काळ दखल घ्यावी आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करावी, ही आज आमची या ठिकाणी मागणी. भाई, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीनदलितांवरती अजूनही अन्याय अत्याचार हे चालूच आहे आणि आपल्या ऑल इंडिया पॅन्थरतर्फे आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचत असतात. परंतु या मुक्ताईनगर तालुक्यात देखील बेलाड या गावाला एका मागासवर्गीयाला काही गावगुंडांनी बेदम मारहाण केलेली आहे. या बाबतीत आपली काय भूमिका? इकडं मुक्ताईनगर असेल, जळगाव असेल, एक कामराला पिस्तूल लावून कावट्या महाकाळ फिरत असतो. कामराला पिस्तुल्या म्हणून त्याची ओळख आहे. कावट्या महाकाळ पिक्चर तुम्ही बघितलाय का नाही माहित नाही, पण तसा कावट्या दिसतो तो. अनेक अन्याय अत्याचार होते, दाबण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सांगितलेला अन्याय असेल, या बाजूला फतेपूरच्या किनीमध्ये 75 वर्षाच्या आमच्या वयस्कर म्हाताऱ्याचा ज्यावेळेस अंत झाला तर त्याला स्मशानभूमीत जाळू दिलं नाही, स्मशानभूमीला लॉक लावलं. एसपी आणि डीवायएसपी कुणाच्या दबावाखाली? अॅट्रॉसिटीचे प्रकरण कुणाच्या दबावाखाली दाबतायत? मग ते खडसे दाबतायत, महाजन दाबतायत की कोण दाबतंय? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरती की इथल्या असणाऱ्या सत्ताधारी विरोधकांच्या जातीवादींच्या इशाऱ्यावरती नेमके हे प्रकरण कोण दाबतंय याचा तपास डीवायएसपी आणि एसपीनी केला पाहिजे आणि आमच्या समाजाला सुरक्षित केलं पाहिजे. आता मी अन्याय झाला त्या ठिकाणी पोहोचणार आहे. उद्या या घटनांना सगळ्या भेटी देणार आहे आणि राज्यव्यापी मुद्दा करून जर का आमच्या दलितांचा छेड थांबवला नाही, अन्याय अत्याचार थांबविले नाहीत तर महिनाभरावरती निवडणूक आहे. या जातीवाद्यांना मी पुन्हा आमदार होऊ देणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो. आपले बहुजन समाजाच्या, दलित समाजाच्या गट विकास अधिकारी या आपल्या ताईवरती आपले केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी काही जो जातीवाद केला किंवा जातीवादीच्या भूमिकेतून जो काही त्यांचा मानसिक छेड केला, त्या सर्व घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी एक पॅन्थर इतकं लक्षात घ्या आणि फक्त निशाताई जाधवच नाही, आमच्या तमाम बहुजनांच्या मागे आणि या महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिक आणि भीम कन्यांच्या मागे हा पॅन्थर उभा आहे. जर येणाऱ्या काळात तुम्ही असंच करत राहिला, आमच्या समाजावर अन्याय अत्याचारच करत राहिला तर मंत्री महोदया मॅडम तुम्हाला सांगतोय, तुम्ही आता मंत्री. व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका व लाईक शेअर करून सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.